तर मित्रांनो, ई-श्रम कार्ड ज्या लाभार्थ्यांजवळ आहे त्यांना आता 3,000 रुपये मिळणार आहे. ही योजना खेडेगावांच्या लोकांसाठी आहे. लाडकी बहीण योजनेसारखेच आता तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तुम्ही पण जर या 3,000 रुपये भेटणार आहे म्हणून फॉर्म भरायला जात असाल तर जाण्याअगोदर हा व्हिडिओ नक्की बघा. म्हणजेच तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. म्हणून व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर अशाच नवनवीन योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आपला टेक शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूया यासाठी कोण-कोण पात्र राहणार आहे. लाभार्थ्याचे वय हे 18 ते 40 वयोगटातील असले पाहिजे. त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 15,000 पेक्षा कमी असायला पाहिजे. या योजनेचे लाभ कोणाला भेटणार नाहीये. ज्या लाभार्थ्यांना पी-एफ भेटत असेल आणि ज्या लाभार्थ्यांनी टॅक्स पे करीत असतील यासाठी काय डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. यासाठी आपल्याला फक्त आधार कार्ड आणि एक जनधन खातं किंवा बँक सेव्हिंग अकाउंट पण चालेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्रम कार्ड पण असायला पाहिजे. तुम्हाला 3,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहे. आता एक खूप महत्त्वाची माहिती आहे. जे 18 ते 40 वयोगटातील कामगार लाभार्थी आहे तर त्यांना एका महिन्याला 55 ते 200 रुपये त्यांच्या वयोमानानुसार व त्यांच्या रेंजनुसार त्यांच्या बँक खात्यातून दर महिन्याला कटतील. तुमचं वय फॉर्म भरल्यानंतर 60 होईपर्यंत तुम्हाला हे पैसे भरायचे आहे. 60 वर्ष होईपर्यंत झाल्यानंतर तुम्हाला हे 3,000 रुपये दर महिन्याला पेन्शन मिळणार आहे. म्हणजे 55 ते 200च्या आतील रक्कम तुमच्या बँकेमधून कट होईल. तुमचं वय 60 होईपर्यंत त्यानंतर तुम्हाला हे 3,000 रुपये दर महिन्याला पेन्शन म्हणून भेटेल. ज्यांना ही विश्रम कार्डची स्कीम चांगली वाटत असेल तर त्यांनी लगेच अर्ज करा.